पशुसंवर्धन विभाग भरती 2026 सरळ सेवा जाहिरात येणार. 344 पदे. पशुसंवर्धन पर्यवेक्षक. परीक्षेची तारीख, अभ्यासक्रम, पात्रता, कागदपत्रे काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया ही महत्त्वपूर्ण जाहिरात माहिती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः पशुसंवर्धन विभागातील नोकरीची वाट पाहणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. पशुधन पर्यवेक्षक पदासाठी सुमारे 344 जागांचं मागणीपत्र आणि मेगा भरती प्रक्रिया प्रस्ताव आता मंजूर झाला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भरतीचे स्वरूप, एकूण गुण आणि सविस्तर अभ्यासक्रम काय आहे हे संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे बघा मित्रांनो. सर्वात आधी आपण समजून घेऊया या परीक्षेचं स्वरूप काय असेल. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. यामध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातील, ज्याला 200 गुण असतील. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला हे 2 गुण दिले जातील. या परीक्षेची विभागणी 2 मुख्य भागात केलेली आहे, नॉन टेक्निकल आणि टेक्निकल सब्जेक्ट. नॉन टेक्निकल मध्ये 4 विषय आहेत. टेक्निकल म्हणजे तांत्रिक विषय आहे, ज्यातला 40 प्रश्न आहेत 80 गुणांसाठी, आणि नॉन टेक्निकल म्हणजे अतांत्रिक प्रश्न आहेत 60 प्रश्न 120 गुणांसाठी. आता याचा सविस्तर अभ्यासक्रम आपण पाहून घेऊया, जो 4 भागामध्ये विभागलेला आहे. तुम्हाला जो म्हटलं अतांत्रिक पहिला भाग आहे, त्याच्यामध्ये मराठी 15 प्रश्न असतील 30 गुणांसाठी. दुसरा आहे इंग्रजी, 15 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. तिसरा आहे सामान्य ज्ञान, 15 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. आणि चौथा आहे गणित व बुद्धिमत्ता, 15 प्रश्न 30 गुणांसाठी. प्रत्येकी 4 विषय हे 15-15 प्रश्न 120 गुणांसाठी टोटल आहे. आता याच्यामध्ये मराठीसाठी जे 15 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये व्याकरण, समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि उतार्यावरील प्रश्न असतील. तर इंग्रजीमध्ये ग्रामर, वोकॅब्युलरी, सेंटेन्स करेक्शन यावर जास्त भर दिलेला असतो. सामान्य ज्ञान जे आहे याच्यावरती जे 15 प्रश्न असतात, यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि महत्त्वाच्या चालू घडामोडी असतात. तर गणित व बुद्धिमत्तांमध्ये मालिका, बैठक व्यवस्था, नातेसंबंध, नफा तोटा, शेकडेवारी यासारखे प्रश्न असतात. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्याच्यावर तुमचं सिलेक्शन ठरणार आहे तो म्हणजे तांत्रिक अभ्यासक्रम, टेक्निकल सब्जेक्ट. याच्यामध्ये 40 प्रश्न असतात 80 गुणांसाठी. यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला पशुवैद्यकीय पदवी का अभ्यासक्रमावर प्रश्न विचारलेले असतात, म्हणजे गायी, म्हशी आणि शेळ्यांच्या प्रजाती व कृत्रिम रेतन, त्यासोबत पशुखाद्य, चारा आणि दुभत्या जनावरांची काळजी, जनावरांचे रोग, लसीकरण वेळापत्रक, या संपूर्ण याच्यासाठी तुम्हाला 40 प्रश्न असतात तांत्रिक याच्यावरती. यासाठी तुम्हाला 344 जागांचं मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे. पुणे, नाशिक, नागपूर विभाग इत्यादी विभागांमध्ये ही रिक्त पदे आहेत, ही लवकरच भरली जातील. अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे पशुधन पर्यवेक्षकची, तिथे तुम्हाला अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला लवकरच जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कधीपासून करायचं आहे त्याची तारीख आपल्याला डिस्प्ले होईल. परीक्षा ही साधारणतः आत्ता जर तुम्हाला फॉर्म सुटले तर येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला परीक्षेचा कालावधी दिसू शकतो. परीक्षा केंद्र ही आपल्या जिल्ह्यातील सगळे असतात आणि याच्यासाठी तुम्हाला बाकीच्या डिटेल्स हे जाहिरात आल्यानंतर कळतील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.